हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू माय चॅनल दीपाली एक हाऊसवाईफ. तर 2 दिवस आपले व्हिडिओ आले नाही कारण थोडंसं प्लॅनिंग चालू होतं. प्लॅनिंग असं की व्हिडिओच्या टायमिंगविषयी वगैरेच थोडंसं हे होतं. तर आपले व्हिडिओ तुम्हाला सॅटरडे आणि संडे म्हणजे शनिवार आणि रविवार सकाळी 8:30-9च्या दरम्यान पाहायला भेटतील आणि एरवी सोमवार ते शुक्रवार दुपारी 11 ते 12च्या दरम्यान अपलोड होतील. तर हेच सगळं म्हणजे माझं चालू होतं प्लॅनिंग वगैरे कसं करायचं किंवा काय, कारण आत्ता मी नवीन असल्यामुळे ह्या प्लॅटफॉर्मवरती मला ह्याची काही आयडिया नव्हती. म्हणून मी जसं जमेल तसं एक आठवडा व्हिडिओ म्हणजे जेव्हा मला ज्या टायमिंगला मी अपलोड करू शकेन, जेव्हा माझं एडिटिंग वगैरे कंप्लीट होईल तेव्हा मी करत होते. पण इथून पुढे तसं होणार नाही. व्हिडिओचं फिक्स टायमिंग असेल. सॅटर्डे संडे शनिवार रविवार सकाळी 8:30 ते 9च्या दरम्यान अपलोड होतील व्हिडिओ आणि सोमवार ते शुक्रवार दुपारी 11 ते 12च्या दरम्यान आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येतील. तर 2 दिवस व्हिडिओ आले नाही त्याच्याबद्दल सॉरी. आणि इथून पुढे असं होणार नाही, रोजच्या रोज तुम्हाला व्हिडिओ आपले पाहायला भेटतील ह्याची आम्ही खात्री देतो, है ना? ओके. तर चला, कारण आणि हे पण टायमिंग म्हणजे मी संध्याकाळी तर टायमिंगचं असं झालं की मी ना संध्याकाळी 5:30-6ला वगैरे मी टाकत होते व्हिडिओ. पण चालेल. पण ना ही मुलं स्कूलमधून वगैरे आली ना तर हे काय करत होती, मोबाईल वगैरे बघायला घेत होती थोडा वेळ आणि त्याच्यामुळे आमचं नेट पॅकच खतम होऊन जात होता आणि त्याच्यामुळे आम्ही तुमच्या सोबत म्हणजे शेअर करू शकलो नाही वेळच्या वेळी गोष्टी. तर इथून पुढे तसं नाही होणार, त्याच्यामुळेच मी टाइम चेंज केलेला आहे. सकाळी व्हिडिओ आपले एडिट करून मी मुलं स्कूलला गेल्यावरती पटकन माझे अपलोड करून होतील हेच टाइम मी ठेवलेलं आहे. तर चला आता बाकी डेली रुटीन दाखवते तुम्हाला. तर आधी बेडरूम आवरून घ्यायची आहे, नंतर बाकीचं घर आवरून घेते. पाण्याची बॉटल वगैरे आली ती खाली करायची, प्लस सासूबाईंनी गावाकडून कांदे वगैरे पाठवून दिलेत ते पण भरून ठेवायचेत व्यवस्थित. तर चला घेते आवरून मी आता. तर छान अशी बेडरूम आवरून झाली आहे आणि इकडे आहे माझं आरी वर्कचं स्टँड वगैरे.
तर मी आरी वर्क पण करते, त्यामुळे मला थोडं व्हिडिओ टाकायला वगैरे थोडा प्रॉब्लेम होतो. तर चला झाडू मारून घेते पटकन आता. तुम्ही पाहू शकता मम्मीने सगळं घर आवरलेलं आहे. आता ती मम्मीला पाण्याची बॉटल खाली करून दुकानवाल्यांना काकांना द्यायची आहे. तर घर छान स्वच्छ झालंय आणि इकडं मुलांचं चाललंय TV बघतायत. चला आता बॉटल वगैरे खाली करून घ्यायची पाण्याची, कारण ती रिटर्न करायची आहे परत. तर घेते मी बॉटल खाली करून. बॉटल घासून घेते थोडीशी.
चाकू आण रे. नको आणू, राहू दे, निघली. राहू दे, निघली. कांदे गावाकडून आले, घरचे त्याच्यामुळं व्यवस्थित ठेवायला लागते, वरून आपल्याला भेटतंय. कांदे भरून घ्यायचे आणि मुलांना एक सुट्ट्या आता तर त्यांना थोडा वेळ खाली खेळायला घेऊन जायचं पार्किंग मध्ये. त्यांना असं पण 4-5 दिवस मग स्कूल असल्यावरती नाही नेत त्यांना खाली. जायचं ना तक्ष खेळायला? हा जायचंय. हा जाऊया आता. कांदे भरून घेऊ, गॅलरी झाडून घेतली की जाऊया लगेच. ठीक आहे, गॅलरी साफ करून घेतली. खेळणारे खाली जाऊ. स्कूटर नाही करणार ना? नाही, छोटे छोटे खेळणार मी, माझं खेळणार. घेते कांदे भरून आता, मग जाऊया. ठीक आहे. अंशुल काय करतोय? कशाला मस्ती करतोय? राहडा नको ना काढून. खाली यायचं ना खेळायला. शांत बस. जेवण करून जायचंय का असंच जायचं? असंच जेवण आल्यावर करायचं. चॉकलेट दूध पिलाय तू? कढी भात बी खाल्लं. कढी भात नाही, तू तूप साखर भात खाल्ला ना तू आज? लसूण पण गावाकडचंच आहे, त्या दिवशी साफ करून ठेवलंय. त्याला काही साफ करायची गरज नाही. झालं, गॅलरी झाडून घेतली की जाऊया लगेच आपण. ठीक आहे, झालं कांदे भरून जाऊ आता खेळायला. ठीक आहे. चला आता चाललोय आम्ही खाली पार्किंग मध्ये खेळायला. माझी पण चप्पल घे रे बाळा. लाईट बंद करून घेते, छोटीवाली एक ठेवते. चलो चावी, हळूहळू हळू. दरवाजा हळूच. थांब, पळू नका, पळू नका. खोलते का? तीच आहे का चावी त्याची? हा, शांत खेळायचं, जास्त मस्ती नाही करायची. काय
चैन बसवायचं काम चालू आहे. येते का तुला बसवायला? ओ बसली. वाव. साईडला लाव, साईडला लावते. आणि हे करा, फ्रेश होऊन या पटकन, हातपाय धुवून. ठीक आहे? हा ठीक आहे, फ्रेश होऊन ये पटकन. काय दुखतंय? काय काय लागलं? हँड वॉश केलं का? कुठं लागलं? ओ नो, कसं काय लागलं? झालं का खेळून आता? हा झाले मुलांचं खेळून, आलोय घरी. आता जेवण वगैरे करायचंय आणि आम्ही भेटतो तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये. ठीक आहे? तर तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलचं नाव आहे दीपाली एक हाऊसवाईफ. दीपाली एक हाऊसवाईफ. ठीक आहे, चलो बाय. अंशुल एक गुड बॉय.